काय हा इन्सिडेंट सेन्सिटिव्ह असतो, त्यामुळे आयडेंटिटी रिव्हील करू शकणार नाही. पण 2 गुन्हे अर्धापूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला आहे. 427/2025 आणि 428/2025, ज्यामध्ये की एकमध्ये 109 जे मागचा कायदा होता 307 प्रमाणे गुन्हा दाखल आहे, आणि दुसरा गुन्हामध्ये 64(1), 351(23) आणि 35 BNS असा कलम अंतर्गत गुन्हा दाखल आहे, ज्यामध्ये की दोन्ही गुन्ह्यामध्ये 3 आरोपी आहे. आणि पुढील तपास एक गुन्ह्याची DYSP करत आहे आणि एक गुन्ह्याचे अर्धापूर पोलीस स्टेशनचे ऑफिसर. हा गुन्हा दोन्ही तपासवर आहे आणि दोन्ही गुन्ह्यामध्ये क्रॉस एलिगेशन्स आहे. ते आता तपासमध्ये सर्व गोष्टी काय खरं घडलेलं आहे ते समोर येईल. मुलीची तक्रार आहे तेच की त्यांची सेक्सुअल व्हायलेशन झालेलं आहे, हा तक्रार आहे त्यांची. आणि एलिगेशनप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे की जबरी संभोग झालेला आहे असा तक्रार आहे त्यांची. दाखल केला नाही, असा काही प्रकार नाही. लॉजचा विषय आणि काय आहे हा सर्व तपासमध्ये समोर येईल. आणि हा सर्व इन्व्हेस्टिगेशनचा विषय आहे. ते लॉजवर काय घडला, कोण गेला होता, नाही गेला होता, हा सर्व इन्व्हेस्टिगेशनमध्ये समोर येईल. आणि आमच्याकडे तक्रार आला, मी लगेच दाखल केलेला आहे. उशीर हा तक्रार पोलिसांकडून काही डिले ह्यामध्ये झालेला नाही. आणि आमची क्लिअर इन्स्ट्रक्शन आहे की स्पेशली जेंडर रिलेटेड ऑफेन्समध्ये लगेच आम्ही गुन्हा दाखल करतो, त्यामध्ये पोलिसांकडून डिलेचा काही प्रश्न नाही.